नमस्कार, मी प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, लाईफ कोच, त्याचप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट। तुम्ही कधी असं बघितलंय का की तुम्हाला कधी असं खूप वाटलंय का, अरे मी या व्यक्तीवर ना खूप विश्वास ठेवला होता, एवढा विश्वास ठेवला होता की खूप खूप जीव लावला होता आणि त्या व्यक्तीने ना मला धोका दिला, माझा विश्वासघात केला। असं तुमच्यासोबत कधी झालंय का? आणि त्यानंतर तुम्ही कसं त्या धोका देणाऱ्या व्यक्तीविषयी डील केलं, त्याच्यासोबत कसं काय डील केलं? तर आज आपण बघणार आहोत की जे धोका देणारे व्यक्ती असतात, आपल्यासोबत जेव्हा धोका होतो, विश्वासघात होतो, तर ज्यावेळेस आपल्यासोबत विश्वासघात होतो त्यावेळेस आपण कसं ट्रीट करायला पाहिजे, म्हणजे आपण कसं त्याला फेस करायला पाहिजे। हे कसं असतं ना की या आजच्या दुनियेमध्ये, आजच्याच नाही तर आधीपासून विश्वासघातकी लोक हे आहेतच। दोन प्रकारची लोक असतात, एक विश्वासघात करणारी, आणि विश्वासघातची लोक करतात ना, ते खूप स्मार्टली करतात आणि ते स्वतःला खूप स्मार्टही समजतात। नेहमी विचार करतात, काय मस्त गंडवलंय ना मी याला, त्याच्या लक्षात पण आलं नाही की मी असं काही करतोय आणि हा याच्याच नजरेतून उतरला, किंवा कसं फसवलंय ना मी, याचा एक असुरी आनंदही त्यांच्या मनात असतो। आणि ते लोकच खरंच स्मार्टली आपल्याला फसवत असतात, आपला विश्वासघात करत असतात। तर ज्या लोकांचा विश्वासघात होतो, ज्यांच्यासोबत धोका होतो, ती लोक आधी साधी सरळ असतात आणि प्रामाणिकपणे त्यांनी विश्वास ठेवलेला असतो। हे बघा, विश्वासघात करणारा व्यक्ती हा दूरचाच हवा असं नाही। जास्तीत जास्त प्रमाणात विश्वासघात हे आपल्या जवळच्या व्यक्तीपासूनच होत असतात। म्हणजे आपल्याला वाटतं की नाही, हा माझा खूप चांगला फ्रेंड आहे, आपण खूप सिक्रेट्स गोष्टी त्याच्याजवळ सांगतो। बरेचदा जर आपण प्रेम प्रकरण बघितलं तर प्रेम प्रकरणात म्हणजे मुलगा मुलीवर किंवा मुलगी मुलावर फार विश्वास ठेवते आणि तिथे कुठेतरी विश्वासघात होतो। आपण आज परिस्थितीनुसार आपण टीव्हीज वर, न्यूजपेपर्समध्ये वाचतो, टीव्हीवर बघतो की म्हणजे कसं काय फसवलं त्या मुलीला, कसे काय त्यांनी खोटे प्रोफाईल्स केले होते, आणि अशा पद्धती आपली फसवणूक होते, आपल्यासोबत एक विश्वासघात होतो। मग असा आता विश्वासघात झाला तर काय करायचं? यामध्ये होतं काय बरेचदा, कारण ज्या व्यक्तीसोबत विश्वासघात होतो ती व्यक्ती मनाने प्रामाणिक असते, त्या व्यक्तीने खरोखर समोरच्या व्यक्तीवर मनापासून विश्वास ठेवलेला असतो, आणि जेव्हा त्याचा विश्वासघात होतो त्याला खूप हर्ट होतं, खूप दुःख होतं, आणि विश्वासघात झालाय, आपल्यासोबत धोका झालाय ही गोष्टच त्यांना इतकी त्रासदायक होते की ते त्याच गोष्टीचा विचार करतायत की कसं काय झालंय, त्यांना कळतच नाही। ते फक्त स्वतःशी म्हणतात, कसं झालं, काय झालं, का झालं, फक्त याच गोष्टींमध्ये ते असतात। पण या गोष्टीचं दुःख तर होणारच, पण या दुःखातून आपल्याला सावरायचं आहे, शांत व्हायचं आहे आणि विचार करायचा आहे की हा विश्वासघात आपल्यासोबत झालाय, हा धोका आपल्यासोबत झालेला आहे, तो का झाला, कशासाठी झाला, कशा प्रकारे झाला, समोरच्या व्यक्तीने आपल्याला कशा प्रकारे गंडवलंय किंवा कशा प्रकारे आपला विश्वासघात केला, या गोष्टींवर विचार करणं फार गरजेचं आहे। पण बरेचदा काय होतं ना, विश्वासघात झाल्यावर सुद्धा आतमध्ये खूप गोंधळ सुरू असतो, विचारांचं अगदी काहोर वाजलेलं असतं, पण आपण समोर दुसऱ्यांना दाखवताना आपण म्हणतो नाही, काही झालं नाही, मी खूप फाईन, आय एम फाईन, असं आपण दाखवत असतो। तसं न करता शांत व्हा आणि विचार करा की सुरुवातीपासून आपल्यासोबत काय काय झालं, कसल्या कसल्या स्टेप्स समोरच्या व्यक्तीने घेतल्या, आपल्याला फसवण्यात काय काय गोष्टी शेअर झाल्या, हे इत्याभूत माहिती
आठवा आणि ते कसं झालं याचा नक्की छडा लावणं हे आपलं काम आहे. त्यानंतर बदलाची भावना ठेवू नका. कारण काय ना की आपण ठरवलं की नाही आत्ता ना मी याचा बदला घेणार आहे आणि माझा विश्वासघात केलाय ना, मी याला सोडणार नाही. मग मी तुमचं म्हणणं आहे की मग काय माफ करून द्यायचं का? नाही. पण बदल्याची भावना का सोडून द्या असं मी म्हणते, तर आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी. कारण आपण ज्यावेळेस आपल्या मनात एक बदल्याची भावना येईल त्यावेळेस आपण काय करू की त्या गोष्टीचा विचार करू आणि आपलं माइंड मग ते प्लॅनिंग करायला लागेल की ह्या व्यक्तीने असं असं केलं होतं माझ्यासोबत, आत्ता मला याचा बदला घ्यायचा आहे आणि आत्ता मला काय करायचं आहे. या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग आपल्या डोक्यामध्ये सुरू होईल आणि ते कंटिन्यू तेच ते प्लॅनिंग आपलं सुरू राहील. एक्झिक्यूट होणार नाही होणार हा भाग वेगळा, पण आपण प्लॅनिंग नक्की करत राहू आणि आपण त्या विचारांमध्ये राहिल्यामुळं आपल्याला जे प्रोडक्टिव्ह वर्क करायचं आहे त्या प्रोडक्टिव्ह वर्क करण्यामध्ये आपलं मन लागणार नाही, आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होईल. त्यानंतर मग जर विश्वासघात केलाय, ज्या व्यक्तीने आपला विश्वासघात केला आहे तो व्यक्ती कोण आहे. कारण विश्वासघात करणारी व्यक्ती मी आधीच बोलली की मॅक्सिमम टाइम्स ती आपल्या जवळची असते. मग हा विचार करा की ती आपली रिलेटिव्ह आहे का की बाहेरची आहे. कारण रिलेटिव्ह असेल, फॅमिली मेंबर असेल तर आपला आणि त्याचं नेहमी समोरासमोर आपण येणार. त्यावेळेस त्या व्यक्तीला माफ करा. माफ करा म्हणजे काय, तर माफ करा म्हणजे तुम्ही स्वतःच्या मनात माफ करा की ती व्यक्ती समोर आली तर त्या व्यक्तीसोबत जास्त बोलायचं नाही, अंतर ठेवून राहायचं, एक दूरी ठेवून राहायचं, डिस्टन्स मेंटेन करायचं. आपल्या ज्या पर्सनल गोष्टी असेल, पर्सनल प्लॅन्स असेल त्या शेअर करायच्या नाही. तोंडावर तोंड बोललं तेवढा पुरतं तात्पुरतं बोलायचं, पण जवळीक साधायची नाही, थोडी दूरी ठेवून राहायचं. आणि जर बाहेरचा व्यक्ती असेल तर प्रश्नच मिटला, त्या व्यक्तीशी संबंधच सोडून टाकायचे. अशा विश्वासघाती माणसासोबत संबंध न ठेवलेले बरे. पण आपल्याला फॅमिली मेंबर्स आहे किंवा रिलेटिव्स मधला आहे तर आपण एकदम रिलेशन तोडू शकत नाही, तर त्यावेळेस काय करायचं, त्याच्यापासून डिस्टन्स मेंटेन करायचं आणि आपल्या ज्या पर्सनल गोष्टी आहेत, सिक्रेट्स गोष्टी आहेत त्या कधीच त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घ्यायची, त्याच्यासोबत शेअर करायचं नाही. लास्ट मी तुम्हाला सांगेल की माफ करा. तुम्ही म्हणाल कसं काय म्हणताय, त्यांनी एवढा मोठा विश्वासघात केला आणि त्याला माफ करायचं, इतका राग आहे माझ्या डोक्यामध्ये. त्याचं काय, कारण आपल्याला राग आलेला असतो आणि त्या रागाला कुठंतरी रस्ता करून देणे, त्याला आउट करणे खूप गरजेचं असतं. त्यासाठी एक अँगर मॅनेजमेंट हा जो भाग येतो तो आपल्याला इथे अप्लाय करावा लागेल. अँगर मॅनेजमेंटमध्ये काय, तर जो काही त्या व्यक्तीविषयी, ज्या व्यक्तीने आपला विश्वासघात केलाय, जो काही राग असेल ते पेजवर लिहून काढा आणि त्याचं चांगला चोळामोळा करून एक गोळा तयार करा. त्यात चांगलं पायाने रगडून टाका. जितका राग असेल, जितकी ताकद असेल ते सगळं रगडून टाका आणि नक्कीच तुम्हाला थोडंसं रिलीफ मिळेल. तुमचा आतमध्येची रागाची ज्योत पेटलेली आहे, ज्योत नाही ज्वाला पेटलेली आहे. ती ज्योत नसते, ती ज्वाला असते. ज्योत आवश्यक असते, ज्वाला नसाव्यात. ती ज्वाला तुमच्या क्रोधाची, रागाची, दुःखाची पेटलेली असते. तिला शांत करण्यासाठी आपल्या मनातला राग जो आहे तो बाहेर निघणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. मग आपण काही त्याला बदला घेऊन किंवा मारापिटी करणार नाही, तर आपण या पद्धतीनं आपल्या डोक्यामध्ये जो राग निर्माण झालेला आहे आणि तो साहजिक आहे तो या प्रकारे आपल्याला बाहेर काढायचा आहे.
काही दिवस गेल्यावर थोडं शांत व्हा, स्वतःला गुंतवून घ्या वेगवेगळ्या कामामध्ये, त्याचा विचार कमी करा. आणि ज्या वेळेस तुम्हाला वाटते की नाही आता मी रिलॅक्स झालोय, थोडं माझं माइंड शांत झालं आहे, त्यावेळी विचार करा की ज्या व्यक्तीने आपल्यासोबत हा विश्वासघात केला आहे त्या व्यक्तीवर मी आंधळा विश्वास ठेवला का? कुठं कुठं माझं चुकलंय का? कुठे मी चुकीचा डिसिजन घेतला? या गोष्टींचा विचार करा आणि त्यावर ॲक्शन घ्या. म्हणजे ॲक्शन घ्या मीन्स स्वतःमध्ये बदल करा. आज आपण काही टिप्स बघितल्या आहेत की जर आपल्याला कोणी धोका दिला असेल, जर आपला कोणी विश्वासघात केला असेल, तर आपण स्वतःला कसं त्यापासून सेफ ठेवायचं किंवा आपण कसं रिॲक्ट व्हायचं. अशाच आणखी काही टिप्स आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मी आधी बोलले की एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या टिप्स यासाठी सांगत नाही की व्हिडिओ खूप लेंदी होतो आणि मग तो इंटरेस्ट पण निघून जातो. सो आपण ते छोट्या छोट्या विभागांमध्ये डिवाइड करतो. आणि हो, प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या नियर अँड डिअर सोबत नक्की शेअर करा. कारण कसं असतं ना की एखादा व्यक्ती जेव्हा त्या सिच्युएशनमध्ये असतो ना, त्यावेळी त्या व्यक्तीला तो एक छोटासा व्हिडिओ सुद्धा एक खूप मोटिवेशन देऊन जातो. कदाचित हा व्हिडिओ आज कुणाशी विश्वासघात झालेला असेल, धोका झालेला असेल, त्या व्यक्तीला सोबत पोहोचला आणि त्याला थोडा जरी या व्हिडिओचा फायदा झाला तर मी असं समजेल की माझा व्हिडिओ बनण्याचा जो उद्देश आहे तो सार्थ केला गेला. कारण जरी मी हे यूट्यूब चॅनल चालवत असली तरी मी यूट्यूबर नाही. मला समाजाचं काहीतरी देणं घेणं आहे. समाजाचं मानसिक संतुलन, मेंटल हेल्थ कशी चांगली राहील यासाठी मी छोटासा या मार्फत यूट्यूब चॅनल मार्फत एक प्रयत्न करते माझ्यातर्फे. सो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल आणि त्यावर जर तुम्हाला सोल्युशनयुक्त व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच तुमच्या कमेंट्सनुसार मी त्या पद्धतीचा व्हिडिओ तुमच्यासमोर नक्की आणेन. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.